पाहतोय फलंदाज तो लक्ष्मण. नक्कीच दोन्ही संघ आजच्या दिवसामध्ये पाहतोय आपण सकाळच्या सत्रामध्ये पहिलीच मॅच खेळत असताना नक्कीच दोन्ही संघांना या मैदानाचा अनुभव तितका नसेल, परंतु आउटफील्डचा विचार केला तर आउटफील्ड भरपूर फास्ट आपण पाहतोय. कालच्या दिवसामध्ये देखील सकाळच्या सत्रामध्ये धावा येत नव्हत्या, परंतु दुपार आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये जर विचार केला तर धावांचा डोंगर जणू काही संघ लावत होते. परंतु आजच्या दिवसामध्ये सकाळच्या सत्रात शिलारवाडी संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारत असताना कितपत धावांचा आव्हान ते सावरेवाडी संघासमोर ठेवणार आहेत यांचा नक्कीच आपण विचार करूयात. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये ते आपल्या भेटीस येतील. नक्कीच विचार केला सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय 7 क्रमांकाची जर्सी प्रदान केलेला दिलीप आणि लक्ष्मण अशी मैदानावरती जोडी आहे. तर P1चं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज झाला. पंचांच्या डाव्या बाजूने आपण पाहतोय गोलंदाज योगेशला आपण पाहतोय. नक्कीच संघाचा पहिला गोलंदाज वापरला जातोय. कर्णधारांना आपल्या संघाची जबाबदारी कुठेतरी योगेशवरती टाकली आहे, परंतु P1च्या षटकामध्ये कोणत्या प्रकारची गोलंदाजी योगेश हाताळतोय पाहणं गरजेचं आहे. आपण पाहतोय 38 सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू तैनात आहेत. पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. या दुसऱ्या दिवसाला होईल सुरुवात. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट. शो द गुड गेम, क्वालिटी क्रिकेट. पहिला चेंडू स्ट्राइक एंड वरती फलंदाज दिलीप. पहिला चेंडू आपण पाहतोय पॅडल स्विफ्ट केला ऑन साइडला स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे ते का हाताने अडवला गेलाय. चेंडूला चांगली फिल्डिंग. आपण पाहिलं दूरवरून प्रवास करून येत होते चेंडू खाली आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांचा विचार केला तर अगदी पाहिलं चेंडूला एका हाताने अडवलं गेलाय. त्यानंतर कुठेतरी थोडासा उशीर झाला चेंडू उचलून फेकेपर्यंत आणि तेच पाहिलं दोन्ही फलंदाजांनी आणि दोघांमध्ये खूप चांगलं कॉलिंग आपल्याला पाहायला मिळालंय. आणि या 2 धावा एकवटत असताना पाहतोय आपण संघाचा आणि स्वतःचा श्रीगणेशा केला जातो या 2 धावसंख्येनं फलंदाज दिलीपच्या माध्यमातून. पुढील चेंडू पुन्हा एकदा योगेशला आपण पाहू शकता गोलंदाजी ट्रॅक वरती. कुटसावरे गावाचा हा खेळाडू सातत्यानं P1चं षटक हाताळत असतो. चांगली गोलंदाजी आपण या गोलंदाजाकडून पाहत असतो, परंतु यावेळेस कुठेतरी दिशेवरती भटकतोय. नक्कीच ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर पंचांना दोन्ही हात समांतर रेषेत पसरवल्यात आणि सांगितलंय की हा चेंडू खराब आहे. अवांतर स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल फलकावरती. आपण धावा पाहतोय त्या 3. हा चेंडू कट लागली पाहतोय आपण. पॉइंट आणि थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवला जाईल आणि इथून एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि आपण पाहता पाहता या 2 धावा देखील पुन्हा एकदा सक्सेसफुल रित्या कंप्लीट करत असताना मोठे फटके येत नाहीयेत, परंतु सिंगल डबलला प्राधान्य देऊन धावफलक आपण पाहतोय पुढे नेण्याचं काम केलं जातं ते दिलीप आणि लक्ष्मणच्या माध्यमातून. 5 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळते. कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर, कारण मोठ्या फटक्यांपासून सध्या तरी वंचित ठेवलाय. हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर पुन्हा एकदा दंडित केलंय. पंचांना सांगितलंय की हा देखील चेंडू वाईट आलाय. अवंतर धावांपासून कुठेतरी रोख लावावं लागेल गोलंदाज योगेशला आपण पाहतोय. हा चेंडू कट लागली परंतु यष्टीरक्षक काही करू शकत नाहीये, फक्त पाहत राहिले. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू चाललाय सीमा रेषा पार. फाईन लीगच्या क्षेत्रामध्ये आलाय हा पहिला दमदार चौकार. विचार केला पहिलं नाणेफेकी जिंकून फलंदाजी स्वीकारली प्रथमच आणि का स्वीकारली याचं प्रात्यक्षिक उदाहरण सध्या तरी दिलीप मैदानावरती देत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 10 धावा धावफलकावरती लावल्या गेल्या. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक या मैदानावरती. पॉवर प्लेचा P1चं षटक हाताळत असताना गोलंदाज योगेश. हा चेंडू आता मात्र टप्पा चांगला पाहायला मिळतोय. ऑफसाईडला खेळून काढण्याचा प्रयत्न होता, कुठेतरी कव्हर्स आणि पॉइंटच्या डोक्यावरून काढला असता तर हा चेंडू सीमारेषा पार आपल्याला पाहायला मिळाला असता, परंतु इथून बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीया. चेंडू आलाय तो निर्धाव. खूप चांगला चेंडू आपल्याला चौथा चेंडू पाहायला मिळतोय. पुढील चेंडू पुन्हा एकदा योगेश.
हा चेंडू ऑन साइडला बॅटीच्या रडार मध्ये खुलं क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक दूर वरून येतील परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू वन बाउन्स ओव्हर द रोप आलाय. 4 धावांसाठी चौकार. धावफलकावरती फ्लाइंग स्टार्ट आता आपल्याला पाहायला मिळतात. कुठेतरी सुरुवातीला सिंगल डबलला प्राधान्य दिलं जात होतं परंतु आता चौकाराची भाषा बोलत असताना सातत्याने फलंदाज दिलीपला पाहतोय. मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक चेंडू खाली चेंडूला जज करतायत आणि अगदी आता हाताचा पिसारा फुलवत झेल कॅरी केलाय. एक सोपा झेल फलंदाज होईल बाद. दिलीप बॅक टू द डग आउट. समाप्त झालाय. आपण पाहतोय पहिलं 6 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि 6 चेंडू मध्ये विचार केला तर फलंदाज दिलीप हावी ठरला होता. तो गोलंदाज योगेश वरती सुरुवात चांगली केली होती. योगेशनं 2 धावा पहिल्या चेंडूवरती खर्च केला. त्यानंतर वाईट फेकला. त्यानंतर देखील 2 धावा खर्च केल्या. पुन्हा वाईट आणि त्यानंतरचे 2 चौकार कुठेतरी धावसंख्येला आकार देणारे ठरलेत. कारण धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचल्या 1 गडी बाद 14 धावा. नवीन गोलंदाज नक्कीच आपण पाहतोय. संघाचा एक तारणहार खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो सावरे संघाकडून. तो अशोकला आपण पाहतोय. हा चेंडू आपण पाहतो ऑफ साइडला खेळून काढलाय. जमिनीला गरंगला चेंडू चाललाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आले. झाली चूक आणि इथून घडतंय काय थोडस फंबलिंग पाहायला मिळतोय. थोडस बॅकअप देखील आलं होतं योगेशच्या माध्यमातून आणि त्याच अभावी इथे चेंडू अडवला गेलाय 2 धावेसाठी. आपण पाहतोय दोन्ही फलंदाजांना निर्णय घेतला होता आणि या 2 धावा देखील एकवटल्या गेल्यात. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतो लक्ष्मणच्या माध्यमातून स्वतःचं खातं ओपन केलं जात आहे ते 2 धावांसाठी. हा चेंडू बॅटीच्या रडार मध्ये मिस टाइम फटका जणू काय आहे का. क्षेत्ररक्षक आलेत योगेश परंतु खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी बाउंड्री लाईन थोडीशी दूर होती परंतु त्यांचं नियंत्रण नव्हतं आणि चेंडू जाईल सीमारेषा पार. लॉंग ऑफ रिजनला 4 धावा चौकार. कालच्या सत्रामध्ये देखील आपण पाहतोय खूप चांगली फलंदाजी करत असताना फलंदाज लक्ष्मणला हा चेंडू बॅटीच्या रडार मध्ये ऑन साइडला खेळून काढलेत. लांबी कमी उंची जास्त. अजून एक चूक आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी होते परंतु क्षेत्ररक्षणाची साथ देखील तितकी लाभणं गरजेचं असतं परंतु इथून खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय आणि या झेलचं रूपांतर 2 धावांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय परंतु झेल सोडलाय की मॅच सोडली. कारण या अगोदरच्या चेंडूवरती देखील योगेशने मिसफिल्ड केली आणि 4 धावांसाठी आपल्या संघाला आपण पाहतोय धावफलकावरती धाव ऍड करून दिल्यात. धावफलक वेगानं पुढे सरसवतोय सातत्याने आपण पाहतोय. 22 धावा 3 चेंडू मध्ये 8 धावा खर्च करत असताना गोलंदाज अशोकला आपण पाहतोय. पुढील चेंडू चौथा. पुन्हा एकदा हलक्या हाताने डिफेन्स केलाय चेंडूला. नक्कीच चांगला चेंडू होता आणि ते पाहिलं फलंदाज लक्ष्मणने कुठेतरी डिफेन्स केला. हलक्या हाताने 1 धाव सिंगल एकवटले आणि स्ट्राइक रोटेट करण्याचं काम केलंय. आता आपण स्ट्राइक एंड वरती पाहतोय नवीन फलंदाज इनॅट नंबर 3 वरती गेले होते. अलेक्सला आपण पाहतोय. नवीन अनोखं नाव आपण पाहतोय. नक्कीच 07 क्रमांकाची जर्सी घेऊन 3ऱ्या क्रमांकावरती दाखल झालेत. ज्या प्रकारची फलंदाजी दिलीपने केली होती त्या प्रकारची फलंदाजी अलेक्स करेल का हे पाहणं या शेवटच्या 2 चेंडू मध्ये नक्कीच पाहावं लागेल. हा चेंडू अपील केली गेली आणि पंचांना आपला बोट आकाशाकडे दर्शवलाय. लागणारा हा दुसरा धक्का आपण पाहतोय शिलारवाडी संघाला फलंदाजी करत असताना. अलेक्स बॅक टू द डग आउट.
आपण पाहतो तर पाचवा चेंडू फेस करत असताना या दुसऱ्या षटकामध्ये, परंतु स्वस्तामध्ये बाद व्हावं लागले नवीन फलंदाज प्रभाकर ऑन स्ट्राईक. हा चेंडू आपण पाहतो बॅटीची कट लागली, परंतु इथे धावचीची संधी घडते काय, गोलंदाज झालीये चूक. आपण पाहतो स्ट्राईक एंड सोडून बॅकअप साठी धावले होते. जर स्वतः गोलंदाज जागेवरती उभे राहिले असते तर कुठेतरी मोठा मासा गळायला लागला असता फलंदाज लक्ष्मण, परंतु जर तरला महत्व नाहीये. सातत्याने या पहिल्या सत्रामध्ये सावरे संघाकडून चुका पाहायला मिळतात आणि या चुका आपल्याला दुसऱ्या सत्रामध्ये देखील तितक्या महाग पडतील हे देखील पाहणं लक्ष ठेवणं गरजेचं आहे. कारण पाहता पाहता 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय आणि या 2 षटकामध्ये जर विचार केला धावसंख्येचा तर धावसंख्या उभा केली आहे ती 12.50च्या सरासरीनं तब्बल 25 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. षटक समाप्त झालेत. 25 धावा धावफलकावरती लावल्या गेल्यात. आपण पाहतोय पहिल्या षटकाचा विचार केला तर तब्बल 14 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर अशोक आले दुसरं षटक घेऊन आणि त्यांनी धावा खर्च केल्यात त्या 11 धावा. नक्कीच 12 चेंडू मध्ये 25 धावा बनवण्यात यशस्वी ठरले शिलारवाडी संघाचे हे दोन्ही फलंदाज. आपण पाहतोय विचार केला लक्ष्मणचे तर तिसरा षटक नक्कीच घेऊन आलेत गोलंदाज. आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती जर विचार केला तर 18 नंबरची जर्सी प्रदान केलेली आहे राहुलला. आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती पहिला चेंडू फेस करत असताना आपण पाहतोय ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर फेकला गेला. सुरुवात खराब केली आहे परंतु कमबॅक येणं गरजेचं असेल इथून राहुलसाठी. हा चेंडू खोलवर टप्प्याचा मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक आलेत पॉइंट वरून. क्षेत्ररक्षकाचा आपण पाहतोय पुन्हा एकदा मिसफील्ड. झेलचं रूपांतर एका धावेमध्ये. सातत्याने मी म्हणतोय की सावरे संघ फार चुका करतात या मैदानावरती. आतापर्यंत विचार केला तर 2 झेल जमिनीला दान झालेत. नक्कीच इथून मिळत असताना आपण पाहतोय प्रभाकरला एक जीवनदान. लक्ष्मणचा झेल सोडलाय. नक्कीच एक घातक फलंदाज आपल्याला पाहत होते. नक्की इथे मात्र फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस चेंडू वरती कुठेतरी ताकद कमी पडली आणि आता मात्र चुका नसतील. फलंदाज होईल बाद. प्रभाकर बॅक टू द डगआउट. आपल्या संघासाठी देत असताना आपल्याला पाहायला मिळतोय 27 धावांवरती लागणारा हा तिसरा धक्का इथून नक्कीच कमबॅक करून द्यावाच लागेल. सातत्याने आपण पाहतो अपील केली जाते परंतु पंचानं सांगितले कुठेतरी स्टंप सोडून आपण पाहतोय लेग बाईच्या स्वरूपात ही धाव ऍड केली जाईल धावफलकावरती. एकने धावफलक पुढे सरसावतोय. धावफलकावरती 28 धावा. आता कुठेतरी धावसंख्येवरती रोख लावला जातो या तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज राहुलच्या माध्यमातून. कारण 3 चेंडू फेकलेत आणि फक्त 2 धावा खर्च करत असताना एक गडी बाद केलाय. अद्याप स्ट्राईक एंड वरती लक्ष्मणचा विचार केला तर सलामीला गेलेला फलंदाज आहे. त्याच्या बॅट मधून एक चौकार आपल्याला पाहायला मिळत होता. ऑन साइडला हा फटका आपण पाहतोय सजवला गेलाय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थ्रो फेकी थोडीशी चुकीची पाहायला मिळाली आहे परंतु मी कौतुक करेन दोन्ही फलंदाजांचं. पाहिलं चेंडू पर्यंत क्षेत्ररक्षक आले त्यानंतर थोडंसं फंबलिंग झाला आणि त्या फंबलिंगच्या नादामध्ये इथून एक कॉलिंग दिला आणि लगेचच दुसरी धाव एकवटण्यात दोन्ही फलंदाज यशस्वी ठरलेत. 2 धावा एकवटल्यात. धावफलकावरती 30 धावा सातत्याने आपण पाहतोय. सिंगल डबलने देखील प्राधान्य दिलं जात आहे. निर्धाव चेंडू या पहिल्या सत्रामध्ये सध्या तरी फार कमी खेळलेले आपल्याला पाहायला मिळतात परंतु हा आलेला 5वा चेंडू आपण पाहतोय निर्धाव पद्धतीचा खेळला गेलाय. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू असेल. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज पुन्हा एकदा राहुल.
5 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केला. गुड, चांगली बॉलिंग इथे मात्र पाहायला मिळते, परंतु आता कुठेतरी टप्पा खराब पाहतोय. लेग स्टिकच्या भरपूर बाहेर अवांतर स्वरूपात धाव खर्च केली आहे. 31 धावा धावफलकावरती. 24 चेंडूंची ही लढत आहे. नक्कीच नाणेफेक गमावली आणि क्षेत्ररक्षण वाटणीस आलंय. कुठेतरी ते देखील एक बेनिफिट म्हणून कुडसावरे संघ याचा विचार करत असतील, कारण सातत्याने नाणेफेकी जिंकून बरेच संघ क्षेत्ररक्षण स्वीकारत असतात. आणि इथे आपण शिलारवाडी संघाचा विचार केला तर एक धाडसी निर्णय घेऊन प्रथम फलंदाजी स्वीकारली होती. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांमध्ये विचार केला तर धावसंख्येला आकार देण्याचं काम केलंय आणि धावफलकात धावून पोहोचली ती 31 या आकड्यावरती. थोडीशी चूक आपल्याला पाहायला मिळेल का? चेंडूचा पाठलाग करत असताना चेंडू थांबत नाहीये. चेंडू सरळ जात जमिनीला गुदगुदला करत 4 धावांसाठी हा आलाय चौकार. घेऊन चौथ्या षटकाचा विचार केला तर हा षटक शेवटचा स्लॉग आउटचा षटक त्यांचा फलंदाजांचा नेहमी विचार असतो. या चौथ्या षटकामध्ये शेवटच्या षटकामध्ये हाणामारीनं अगदी धावा खोऱ्याच्या वेगानं एकवटत असतात. त्याच प्रकारचा पहिल्या चेंडूवरती चौकार लगावलाय. हा चेंडू ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत, परंतु भली मोठी गॅप आणि क्षेत्ररक्षक जरी असते तरी बनले असते प्रेक्षक, कारण चेंडू चाललाय हवाई सफर. या पहिल्या सत्रातला हा दमदार षटकार. पाचव्या क्रमांकावरती जाऊन नक्कीच आपण पाहत असतो मिडल ऑर्डर मध्ये चांगली फलंदाजी करत असताना पाहतोय आकाशला. इथे मात्र धावचीची संधी, धावचीचा फलंदाज बाद होईल का आणि लक्ष्मणला इथून परतावं लागेल. कुठली गरज होती का असा प्रश्न नक्कीच डगआउट मध्ये विचारला जाईल जेव्हा ते डगआउट मध्ये परततील. परंतु धक्का क्रमांक लागतोय लक्ष्मणच्या माध्यमातून चौथा. जो फलंदाज पहिल्या 2 चेंडूवरती षटकार चौकार लगावलाय त्याची विकेट सॅक्रिफाईस करणं महागडं ठरलं असतं, म्हणून स्वतःची विकेट सॅक्रिफाईस केली ती फलंदाज लक्ष्मणनं. आणि आपण पाहतोय पहिल्या 2 चेंडूवरती 10 धावा जरी खर्च केल्या असल्या तरी नंतरच्या 2 चेंडूवरती खूप चांगली गोलंदाजी करत असता रामला पाहतोय. 4 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केला. हा चेंडू आपण पाहतोय सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबेल का? खूप चांगला प्रयत्न अडवण्याचा केला होता, परंतु चेंडू थांबणार नाही. चेंडू चाललाय सरळ फाईन लेग सीमा रेषा पार. 4 धावांसाठी चौक. आपण पाहिला स्क्रीनवरती खूप चांगला प्रयत्न दाखवला होता. क्षेत्ररक्षक एकनाथ तैनात होते. शेवटचा चेंडू या
चौथ्या षटकातला खूप चांगली धावसंख्या धावफलकावरती लावले, तब्बल 45 धावा. हा चेंडू सफल झाले, क्षेत्ररक्षक आहेत परंतु बनतील दर्शक. चेंडू चाललाय सीमा रेषा पार, स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून खणखणीत षटकार. धावांचं टार्गेट सेट केलंय. नक्कीच कालच्या दिवसात पहिल्या सकाळच्या सत्रामध्ये कमीत कमी धावसंख्या आपल्याला सातत्याने पाहायला मिळत होती, परंतु दुसऱ्या दिवसामध्ये खेळपट्टी कुठेतरी पुरेशी ठरत असेल कदाचित फलंदाजांसाठी, आणि त्यामुळेच 51 धावा लावल्या. त्या 52 धावांचं लक्ष लावलंय शिलारवाडी संघानं ते कुडसावरीवाडी या संघासमोर. नाणेफेकीसाठी यायचं नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल, नागेवाडी विपक्ष भागुचीवाडी. जर आपण लगेचच यायचंय नाणेफेकीसाठी नेक्स्ट मॅच. आजच्या दिवसातली दुसरी लढत आपण थोड्याच वेळात एन्जॉय करू. नक्कीच पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय, दुसऱ्या सत्राला थोड्याच वेळात सुरुवात होईल. आपण पाहतोय सलामीची जोडी मैदानामध्ये सज्ज होईल कुडसावरे संघाकडून. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. संकष्टी चतुर्थी, सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. युट्यूब वरती प्रेक्षक जोडले गेले त्यांचं देखील या स्पर्धेमार्फत हार्दिक सहर्ष स्वागत.
तसेच या मैदानावरती आपण पाहतोय सकाळच्या सत्रामध्ये देखील प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. त्यांचं देखील या स्पर्धेमार्फत सहर्ष मनपूर्वक स्वागत. आपण पाहतोय जय वाघोबा क्रिकेट संघ किरेची वाडी आयोजित ही स्पर्धा दिनांक 17 ते 20 डिसेंबर 4 दिवसीय कालावधीमध्ये स्पर्धा खेळवली जाते. तब्बल 25,000 रुपये रोख रक्कम या स्पर्धेचं पहिलं पारितोषिक आहे. त्यानंतर दुसरं पारितोषिक आपण पाहतोय तब्बल 12,000 रुपये. तृतीय चतुर्थ आणि 5व्या क्रमांकाचं प्रत्येकी 6,000 रुपये असं या स्पर्धेचं पारितोषिक आपण पाहतोय. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजासाठी आकर्षक शूज, त्याचप्रमाणे मालिकावीरासाठी एक आकर्षक कूलर देखील आपण या स्पर्धेच्या मार्फत पाहायला मिळतो. जाऊयात मैदानाकडे. पहिलं सत्र समाप्त झालंय. दुसऱ्या दिवसातला पहिला सामना आपल्या भेटीस आलाय. शिलारवाडी आणि कुडसावाडी. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. 51 धावा लावल्यात. 52 धावांचं लक्ष चेस करण्यासाठी जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. अशोक आणि खाड्याला पाहतोय आपण. नक्कीच एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु इथून घडतंय काय, चुकीचा क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. चेंडू थांबत नाहीये. पहिल्याच चेंडूवरती मोठा प्रहार, हा आलाय चौकार. जे कालच्या दिवसात देखील आपण पाहिलं, अगदी 24 चेंडू मध्ये 58 धावा चेस करत असताना अस्सलवाडी संघ, परंतु इथून आपण पाहतोय हा दुसरा चेंडू आणि दुसरा चेंडू वरती देखील त्याच प्रकारचा रिझल्ट, तोच फटका. चेंडू चालाय सीमारेषा पार. फलंदाज खड्याच्या बॅट मधून आले चौकार. नागेवाडी संघाचा कर्णधार उपस्थित आहे. वरची भागूची वाडी संघाचा कर्णधार लगेचच या. हा शेवटचा पुकार असेल, अन्यथा आयोजन कमिटी आपल्यावरती निर्णय घेईल. सहकार्य करा. यस, दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित झालेत. नाणेफेकी केली जाईल, परंतु जाऊयात मैदानाकडे. इथून आपण पाहतोय हलक्या हाताने लेग साईडला फिरवलेला हा फटका आणि इथून 2 धावा एकवटल्या गेल्यात दफलकावरती. धावा आपण पाहतोय 10 धावा. 52 धावांचं लक्ष मोठं आहे, परंतु त्याच पद्धतीने फलंदाजी केली जाते मैदानावरती. P1चा पुरेपूर फायदा करत असताना फलंदाज खाड्या पाहतोय, परंतु इथून मात्र सुरेख पद्धतीचा चेंडू समजला नसावा. कदाचित टप्पा पडल्यानंतर कमी उसळीचा आणि अगदी स्लोवर गतीने आला चेंडू आणि हा निर्धाव पाहायला मिळतोय. नक्कीच नाणेफेकी जिंकली भागूची वाडी संघाने. निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. हा चेंडू फुल ऑर्लिनचा होता. फुल टॉस चेंडूवरती फुल समाचार घेत असताना चेंडूला पाठवलं सीमारेषा पार. हा आलाय दुसऱ्या सत्रामधला पहिला दमदार षटकार. कुडसावर एंड करून करत असताना आपण आपल्या नावासाठी नाही तर आपल्या गावासाठी ही फलंदाजी करत असताना फलंदाज खाड्याला आपण पाहतोय. अगदी पहिल्या चेंडू पासून मोठे प्रहार करण्याची क्षमता त्या फलंदाजामध्ये होती आणि ती क्षमता या मैदानावरती सिद्ध करत असताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 16 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातला. गोलंदाज सज्ज झाला. हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटीची आतली कड लागून चेंडू आपण पाहतोय लेग स्लिपच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. पहिलं षटक समाप्त होतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली बिनगडी बाद 16 धावसंख्या. सत्रामध्ये देखील धावांचा डोंगर उभा केला शिलारवाडी संघाकडून. जर विचार केला नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि त्या निर्णयावरती कुठेतरी त्यांचे फलंदाज देखील त्यांचा प्रत्युत्तर आपल्याला पाहायला मिळालं होता. शेवटच्या षटकाचा विचार केला तर तब्बल 20 धावा खर्च केल्या गोलंदाज रामने, परंतु
त्याच 51-52 धावांचं लक्ष पार करत असताना चांगली झुंज आपल्याला पाहायला मिळते. ती फलंदाज खाड्याच्या बॅटमधून 2 चौकार आणि 1 षटकारच्या मदतीने आपण पाहतो. एक डबल देखील आहे. 16 धाव संख्या. हा चेंडू अशोक आपण पाहतोय फलंदाजी मार्क वरती होते. गोलंदाजाचा विचार केला तर दिनेश आले पहिला चेंडू अगदी बॅटीच्या रडार मध्ये जणू काही फेकला होता, परंतु चेंडू पडल्यानंतर आतल्या साईडनं वळाला आणि तो निर्धाव चेंडूची क्षमता. हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय निर्धाव पद्धतीचा चेंडू फेकला गेलाय. 2 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव फेकले. इथून येणारे निर्धाव चेंडू कुठेतरी दडपण आपल्याला सावरेवाडी संघावरती पाहायला मिळेल, परंतु जास्तीत जास्त स्ट्राईक खाड्याला देण्याचं काम अशोकला देखील करावं लागेल. हा चेंडू अजून एक आपण पाहतोय अपील केली होती, परंतु पंचांना सांगितलं बॅटीची कड लागून चेंडू पहिला जमिनीवरती आदळला आणि त्यानंतर यष्टिरक्षकाच्या हातामध्ये होताना पाहायला मिळाला. जणू काही फलंदाज अशोकला असं वाटलं होतं की आपण बाद आहेत, परंतु पंचांना सांगितलं की चेंडू कट लागल्यानंतर कुठेतरी जमिनीवरती पहिला आदळला आणि मग यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसरलाय. हा तिसरा चेंडू निर्धाव बॅक टू बॅक अशोकच्या माध्यमातून आपण पाहतोय. अशोक एक ताकदीचा फलंदाज आहे, त्याला देखील ठाऊक आहे स्वतःवरती विश्वास ठेवून फलंदाजी करावी लागेल. म्हटल्या आपण पाहतोय आपली ताकद सिद्ध करत असताना चेंडूला पाठवलाय सीमा पार. अशोकच्या बॅटमधून पहिला षटकार. चेंडूवरती संघर्ष करत होता फलंदाज अशोक, परंतु चौथ्या चेंडूवरती संघर्षाचा हा षटकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा त्याच दिशेने आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु आपण पाहतोय इथून अजून एक चेंडू निर्धाव फेकल्यात. 13 चेंडू आणि विजयासाठी 30 धावसंख्येची गरज असताना धावसंख्येवरती धावा लावल्या गेल्यात त्या 22 धावा. 0 विकेट आपण पाहतोय. सलामीची जोडी मैदानावरती सध्या तरी पुढे जाऊन स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. पंचांना सांगितलंय की हा चेंडू ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर नक्कीच धाव रनआउटची इथे मात्र यस नक्कीच थर्ड पण अंपायर कडे मागणी केली जाते. स्ट्रायकर वरती फलंदाज स्टेप आउट झाले होते, त्यानंतर पुन्हा एकदा क्रीज वरती येण्या अगोदर यष्टिरक्षकाने चेंडू स्टंपला लावला, परंतु फलंदाज बाद असतील का हे पाहणं गरजेचं आहे. फलंदाज बाद असतील नक्कीच अशोकला परतावं लागतंय. स्वस्तामध्ये बाद झालेत. नक्कीच एक षटकार जरी लगावला असला तरी 5 चेंडूंचा खेळ आपण अशोकच्या माध्यमातून फेस करत असताना पाहतोय. नक्कीच या दुसऱ्या षटकातला हा शेवटचा चेंडू असेल. शिल्लक आपण पाहतोय धावफलकावरती धावा लावल्या गेल्या त्या 23 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. आता येणारे 13 चेंडू आहेत आणि विजयासाठी आपण पाहतोय 29 धावसंख्येची गरज आहे. नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती चाललेत गणेश, यांच्यामध्ये देखील फार क्षमता आहे. इथून आपल्या संघासाठी मोठी कामगिरी करावी लागेल. जी क्षमता आहे ती साध्य करावी लागेल मैदानावरती, कारण या सामन्यामध्ये जर विजय प्रस्थापित करायचा असेल, जर दुसऱ्या फेरीमध्ये आपल्या संघाला पोहोचवायचं असेल तर 13 चेंडूमध्ये 29 धावा या बनवाव्याच लागतील. ते श्री गणेश कुडसावरेवाडी या संघाला आपण पाहतोय दूरवरचा प्रवास करून नक्कीच वांगणी विभागातून बिलॉंग झालेत आणि 51 धावा धावफलकावर लावल्या गेलेल्या
शिलारवाडी संघाकडून 52 धावांचं लक्ष होतं. पहिल्या षटकामध्ये 16 धावा एकवटल्या. असं वाटलं होतं कुठेतरी बॅकफुटला शिलारवाडी संघ गेलाय, परंतु त्यानंतरचा कमबॅकिंग गोलंदाजी आपण पाहतो दिनेशच्या माध्यमातून फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केलेत. हा चेंडू गेल्या ऑन साईडला खेळून काढले, क्षेत्ररक्षक आले दूरवरती, परंतु त्यांना देखील ठाऊक होतं आपण जेलपर्यंत पोहोचू शकत नाही. तेच आपण पाहतो इथे पाहिलं आणि थ्रो फेक ही थोडीशी खराब. आपण पाहतोय 2 धावेचं रूपांतर तिसऱ्या धावेमध्ये केलंय. तिसऱ्या धावेचं रूपांतर गणेशच्या माध्यमातून 4थ्या धावेत करायचं होतं, परंतु नकार देतोय तो फलंदाज अशोकला आपण पाहतो. आणि पाहता पाहता 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय. फलकावरती धावा लावल्या गेल्या आहेत त्या 26 धावा. अर्ध पल्ला आपण पाहतोय 12 चेंडूमध्ये पार केलाय, परंतु येणाऱ्या 12 चेंडूमध्ये अर्धा पल्ला अजून गाठायचा आहे. 26 धावा लावल्या गेल्यात, अजून 12 चेंडूमध्ये 13ची सरासरी राखून या 26 धावा चेस करायच्यात. जो संघ विजय होईल तो नक्कीच दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला शिलारवाडी संघ तर दुसऱ्या बाजूला खुडसावरे संघ. सामने पाहतोय आपण, जो संघ पराभूत होतोय तो नक्कीच घरचा रस्ता पत्करतो, कारण इथून जो संघ विजय होतो तो पुढील फेरीमध्ये दाखल होतो. कुठला संघ इथून विजय पत्करेल आणि कुठला संघ इथून पराजय पत्करेल येणारे 12 चेंडू सांगून जातील. गोलंदाज सज्ज झालाय, गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय. तिसरं षटक घेऊन आले होते सूरजला आपण पाहतोय, परंतु पहिला चेंडू जर विचार केला सूरजचा ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर फेकला होता आणि पंचानं सांगितले की वाईट चेंडू. आता गरज आहे ती 12 चेंडू आणि 25 धावसंख्येची. 13ची सरासरी राखून या 26 धावा बनवायच्या होत्या, परंतु इथून 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेला दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहतोय नक्कीच धावचीची संधी निर्माण झाली आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. फलंदाज होईल बाद. गणेश बॅक टू द पवेलियन. लागतोय फलंदाज गणेशला बाद व्हावं लागते. गणेश मध्ये मोठी क्षमता आहे फटके खेळण्याची, परंतु तो आता तंबूच्या आश्रयामध्ये पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज राहुल 4थ्या क्रमांकावरती दाखल झाले, परंतु आपण पाहतोय सलामीला गेलेला फलंदाज अशोक अद्याप सुद्धा आपल्या संघासाठी कडवी झुंज देत असताना पाहायला मिळतोय. खाड्याला आपण पाहतोय नक्कीच षटकार आलेत. एकतर्फी झुंज करत असताना आपल्या संघासाठी पाहायला मिळतोय. हा चेंडू इथे घडतोय काय, चुकीचं शॉट सिलेक्शन. नक्कीच सोडून दिला असतं तर वाईट आपल्याला पाहायला मिळाला असता, परंतु बॅटीची लिडिंग एज जाऊन चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. खुडसावरे संघाला लागणारा हा मोठा धक्का. फलंदाज खाड्या बॅक टू द डगआउट. कारण खाड्या सलामीला गेला होता. 2 चौकार 2 षटकार लगावले होते. त्यानंतर तंबूच्या आश्रयामध्ये आता परततोय. जर हा चेंडू सोडून दिला असता तर तो वाईट मिळाला असता, परंतु बॅटीची कड लागून चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. पुढील चेंडू जर विचार केला तर योगेश नवीन फलंदाज गेले होते. पहिला चेंडू निर्धाव फेकला गेलाय
हा चेंडू ऑन साइडला खेचून काढला, क्षेत्ररक्षक आहेत परंतु क्षेत्ररक्षक बनतील दर्शक. चेंडू चाललाय सीमा रेषा पार, योगेशच्या बॅट मधून आलाय हा कमबॅकिंग खणखणीत षटकार. चेंडू 19 ची गरज होती, त्यानंतर निर्धाव चेंडू फेकला. 8 चेंडू 19 ची गरज होती, त्यानंतरचा योगेशने लावलेला षटकार. आता गरज आहे विजयासाठी 7 चेंडू आणि 13 धाव संख्या. दोन्ही बाजूने सामना अगदी बॅलन्स आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, पंचांना सांगितलाय हा चेंडू ऑफस्टिकच्या भरपूरच बाहेर फेकला गेलाय. अवांतर स्वरूपात धावफलकावरती ऍड केली जाईल. एक न धावफलक पुढे सरसावतोय. धावफलकावरती आपण पाहतोय 40 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. एक कडवी झुंज दोन्ही फलंदाज आणि गोलंदाज देत असताना पाहायला मिळतो. बॅटीची लिडिंग एज पाहतोय आपण. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक होते, त्यांच्याकडे थोडंसं फंबलिंग पाहायला मिळतं आणि त्याच रूपांतर एक धावसंख्येमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पाहता पाहता 3 षटक समाप्त झालेत. 18 चेंडू मध्ये बनवल्या त्या 41 धावा. येणारे 6 चेंडू मध्ये विजयासाठी बनवायच्या त्या 11 धावा. एखादा मोठा हिट नक्कीच कुटसावरे संघ या सामन्यामध्ये वर्चस्व ठरेल, परंतु येणारे निर्धाव चेंडू शिलारवाडी संघ विजयाच्या दिशेने मार्गदर्शन पाहायला मिळेल. परंतु 6 चेंडू आणि 11 धावा विजयासाठी ते कुडसावरे संघाला. विजयासाठी 11 धावा. गोलंदाज 14 षटक घेऊन आलाय. नक्कीच पूर्ण संघाची जबाबदारी या गोलंदाजावरती असेल. इथून भूतकाळात काय घडलं हे पाहणं गरजेचं नसेल, परंतु इथून येणाऱ्या भविष्य काळात 6 चेंडू मध्ये 11 धावा वाचवाव्या लागतील. पहिला चेंडू आपण पाहतोय फुल टॉस होता, परंतु ओव्हर दी वेस्ट नो चेंडू पंचांना सांगितलाय. हा चेंडू नो फेकला गेलाय. नेक्स्ट बॉल नक्कीच मेजवानी असेल ती फलंदाज योगेशला, कारण पुढील चेंडू फ्री हिट असेल. शेवटचे 6 चेंडू 11 ची गरज होती, इथून खराब चेंडू आला. आता 6 चेंडू 10 धावसंख्येची गरज आहे. मैदानावरती आपण पाहतोय हा चेंडू खोलवर टप्प्याचा ऑनसाइडला खेळून काढला. मिडॉनला क्षेत्ररक्षक आलेत, आपण पाहतोय खूप चांगले क्षेत्ररक्षक. एकाच धाब्यावरती समाधान मानावं लागतंय, कारण खूप चांगलं क्षेत्ररक्षक पाहतो. अगदी आपण पाहिलं खोलवर टप्प्याचा चेंडू होता, जमिनीला घरंगळत चेंडू लेग साईडला भिरकावला आणि तिथून मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात होते, त्यांनी तो चेंडू गॅदर केला. एकाच धाब्यावरती समाधान मानावं लागलंय. 5 चेंडू 9 धाव संख्या. हा चेंडू ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर. खराब गोलंदाजी. अगोदरच धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या कमी आपल्या कोट्यामध्ये शिल्लक आहे आणि तिथून एक्स्ट्राच्या स्वरूपात या धावा धावफलकावरती खर्च केले जातात. खोलवा टप्प्याचा चेंडू सरळ दिशेने केला. बॉलर बॅक टू द ड्राइव्ह. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवलं गेला. आता पाहतोय आपण येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू कुठेतरी दडपणाखाली पाहायला मिळेल फलंदाज राहुल आणि कुडसावरे टीम, परंतु कुठेतरी येणारा एखादा मोठा फटका विजयाच्या उंबरट्यावरती पाहायला मिळेल कुडसावरे संघ. 4 चेंडू 8 धावा. 8 बॅटने खेळणारा चेंडू आपण पाहतोय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एकच धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहुलने केला, परंतु नकार देतोय, कारण योगेशला देखील ठाऊक आहे त्याच्यामध्ये तेवढी क्षमता आहे. त्याने देखील या पहिल्या चेंडू निर्धाव खेळत असताना दुसऱ्या चेंडूवरती षटकार लगावलाय आणि त्याच आत्मविश्वासानं स्वतःवरती जबाबदारी ठेवली आणि स्ट्राईक इन वरती स्वतः थांबला गेलाय, कारण 3 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज आहे. हा चेंडू वॉट अ शॉट आपण पाहतोय. लॉंगॉनला क्लिअर करत असताना चेंडू चालाय सीमा रेषा पार. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून षटकार.
तो योगेश आता स्वतःच्या संघासाठी वैयक्तिक आपण पाहतोय 14 धावसंख्येवरती खेळत असताना शेवटचे 2 बॉल आणि एका धावसंख्येची गरज आहे आणि इथे मात्र विजय प्रस्थापित केलाय. खराब चेंडू फेकला गेला. जर पहिला चेंडू नो नसता फेकला, जर 2 चेंडू वाईट नसते फेकले तर 3 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात वाचल्या असत्या. परंतु मी म्हणतो ना, जर तरला महत्व नाहीये, त्यामुळे